खरं आहे आणि या सगळ्यामध्ये ज्यावेळी तुम्ही मंत्री झालात आणि फार मोठा काळ तुम्हाला नाही मिळू शकला, हे वास्तव आहे. मात्र पुन्हा एकदा शेती या विषयावर तुम्ही कृषी राज्यमंत्री म्हणून जेव्हा काम कृषी केलं मंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून. हां, तर तो एक अनुभव कसा होता? म्हणजे आत्तापर्यंतचं असलेलं पॅशन हे तुम्हाला कुठेतरी पूर्णत्वास मंत्री या स्वरूपात तिथं काम करता आलं त्या खात्यामध्ये? 2014 पासून जेव्हा आमदार झालो तेव्हा राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलण्याची संधी मला सातत्यानं मिळाली आणि माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री, आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझं कृषी विषयातलं म्हणजे ज्ञान म्हणा किंवा रस पाहून मला कृषी मंत्री पद दिलं. शेवटच्या काळात 3 महिन्याची संधी मिळाली, परंतु त्यावेळेला अतिवृष्टीने शेतकरी बाधित झाला होता. त्यांच्यापर्यंत पोहोचणं, नुकसान भरपाई देणं आणि शेतकऱ्यांना जी ठिबक सिंचनाची सबसिडी होती, अनुदान होती, ते माझ्या काळामध्ये मी 80% आणून ठेवली. पोखरामध्ये सुद्धा 80% सर्व गोष्टीची अनुदान हे करण्याचा निर्णय माझ्या काळामध्ये झाला. वेळ निश्चितच कमी मिळाला आणि पुढच्या काळामध्ये सरकार पण बदललं, धोरणं बदलले, म्हणजे महाराष्ट्र सरकार. परंतु आता एक गोष्ट मात्र प्रामुख्यानं लक्षात आली की 2014 पासनं शेतकऱ्यांकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन बदलला, विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा. कारण अगोदरच्या काळामध्ये शेतकऱ्याला सांगितलं जायचं की उत्पादन वाढव, पण पहिले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहे की त्यांनी शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा विचार केला आणि स्वामीनाथन आयोगाप्रमाणे उत्पन्न वाढवण्याकरता हमीभाव उत्पादन खर्चाच्या 1.5 पट देण्याचं सातत्यानं सुरू ठेवलं आणि सातत्यानं हमीभाव वाढतोय. त्याचा परिणाम निश्चितपणे चांगला होतोय शेतकऱ्यांप्रती.